ठळक बातम्यांवर. ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत 50 वर्षांपासून ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे नांदेड शहरातील एकमेव दालन नारायण पांडुरंग चन्नावार होलसेल आणि रिटेल कापड दुकान एमची रोड नांदेड. केशरलाल बाबूलाल कास्लीवाल लहानकर लग्न बस्त्याचे विश्वसनीय केंद्र होलसेल कापड दुकान महात्मा गांधी मार्ग नांदेड. Travel anywhere, anytime. My Holidays, family tours, honeymoon tours, hotel booking, विमान तिकीट बुकिंग, इंटरनॅशनल टूर्स आणि तिकीटिंग टूर्स आपल्या बजेट आणि सोयीनुसार. आणि कपिल मेन्सवेअर ITI जवळ नांदेड. पॅथॉलॉजिस्ट प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई. डॉक्टर गैरहजर असताना MD पॅथॉलॉजिस्टच्या सहीने टेस्ट रिपोर्ट देणाऱ्या टेक्निशियनवर गुन्हा दाखल. जुना मोंढा टॉवर ते वजीराबाद पर्यंतच्या फुटपाथवर व्यापाऱ्यांचे अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा, पालिकेचं दुर्लक्ष. आणि शैक्षणिक गुणवत्तेत पालिकेच्या विद्यार्थ्यांची आगीकूच. कला, विज्ञान, गणित आणि पर्यावरणावर विद्यार्थ्यांनी सादर केले थक्क करणारे प्रयोग. आता बातम्या विस्ताराने. MD पॅथॉलॉजिस्टच्या गैरहजेरीत तपासणी रिपोर्ट देण्यात येत असल्याप्रकरणी मंगळवारी पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी डॉक्टर लेनमधील अग्रवाल पॅथॉलॉजीवर धाड मारून चौकशी केली. MD पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर दीपक अग्रवाल यांच्या गैरहजेरीत त्यांच्या सहीचे रिपोर्ट देणारा जसपाल सिंग कोल्हापुरे याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर यापुढेही पॅथॉलॉजिस्टच्या गैरहजेरीत त्यांच्या सहीने रिपोर्ट देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलीस उपअधीक्षकांनी दिलाय. वैद्यकीय व्यवसायातील त्रोटक नियमांमुळे अनेक ठिकाणी पॅथॉलॉजी लॅब चालवून भरमसाठ पैसे कमवण्याचा धंदा MD पॅथॉलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टरांनी सुरू केला आहे. डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅब चालक आणि MD पॅथॉलॉजिस्ट अशा चेनमधून रुग्णांना लुबाडण्याचा गोरखधंदा दिवसाढवळ्या सुरू आहे. कन्सर्न MD पॅथॉलॉजिस्ट असल्याशिवाय DMLT किंवा तत्सम अर्हताधारकांनी पॅथॉलॉजी लॅब चालवू नयेत असे आदेश एका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तेव्हा DMLT धारक MD पॅथॉलॉजिस्टना कन्सल्टंट म्हणून अपॉइंट करत आपल्या लॅब चालवत आहेत. DMLT धारकांना टेस्ट रिपोर्ट, मशीन्सचे तांत्रिक अहवाल देण्यास न्यायालयाच्या निर्णयानुसार मज्जाव करण्यात आला नाहीये. मात्र त्यांनी कुठलाही निष्कर्ष रिपोर्टवर देऊ नये असे कडक आदेश देण्यात आले आहेत. परंतु बहुतांश वेळा MD पॅथॉलॉजिस्टच्या गैरहजेरीतच त्यांच्या सहीने टेस्ट रिपोर्ट देण्यात येत असल्याचे प्रकरण स्वतः MD पॅथॉलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर राजेश माने यांनी उजेडात आणले. डॉक्टर माने यांनी पुरावे गोळा करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. इंडियन मेडिकल काउन्सिलच्या गाईडलाईन्स, MD पॅथॉलॉजिस्टनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणी, त्यावरील महाराष्ट्र शासनाचे आदेश इत्यादी सर्व बाबींची तपासणी स्वतः लक्ष घालून पोलीस उपअधीक्षकांनी केली. डॉक्टर अग्रवाल हे अंदमानला गेले असताना त्यांच्या गैरहजेरीत 11 लॅब्समधून रक्त आणि लघवीचे टेस्ट रिपोर्ट देण्यात आले होते. डॉक्टर लेन येथील अग्रवाल यांच्या लॅबमधून देण्यात आलेल्या रिपोर्टवर डॉक्टर अग्रवाल यांची सही होती. डॉक्टर अग्रवाल यांनी आपण दरम्यानच्या काळात बाहेरगावी होतो असा कबुली जबाब पोलिसांना दिला होता. मग त्यांच्या सहीने रिपोर्ट कसे देण्यात आले हा प्रश्न निर्माण झाला. मंगळवारी दुपारी पोलीस उपअधीक्षकांनी डॉक्टर अग्रवाल यांच्या वजीराबाद येथील पॅथॉलॉजी लॅबवर धाड टाकून तपासणी केली. लॅबमधील DMLT पदवीधारक जसपाल सिंग कोल्हापुरे यास पोलिसांनी तेथूनच अटक केली. अग्रवाल यांच्या लॅबमधील कागदपत्रे आणि संगणकांच्या नोंदीची तपासणी पोलिसांनी केली. डॉक्टर अग्रवाल यांचा शहरात नसल्याचा जबाब आणि टेस्ट रिपोर्टवर सही असल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत पॅथॉलॉजी लॅबचं काम सांभाळणाऱ्या जसपाल सिंग कोल्हापुरे याच्या विरुद्ध फसवणूक आणि खोटे दस्तऐवज बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. या संदर्भात गायकवाड म्हणून एक परभणीचे गृहस्थ आहेत, यांनी स्वतःचा युरिन रिपोर्ट 1 तारखेला आणि 29 तारखेला केलेला होता. आणि या युरिन रिपोर्ट त्यांनी अग्रवाल पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी डॉक्टर लेन या भागात आहे त्या ठिकाणी केला होता. आणि त्या दरम्यान त्यांना निदर्शनास आलं की त्याच्यावर डॉक्टर अग्रवाल यांची स्वाक्षरी केलेली आहे. या दरम्यान डॉक्टर अग्रवाल हे अंदमान निकोबारला होते. ही माहिती असल्यामुळं त्यांनी या संदर्भात पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये चौकशी केल्यानंतर निष्पन्न झालं की डॉक्टर अग्रवाल हे त्या दरम्यान अंदमान या ठिकाणी गेलेले होते आणि या काळात ते नांदेडमध्ये नव्हते. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या लेटरहेडवर त्यांच्या स्वाक्षरीसारखी असणारी स्वाक्षरी केली असल्यामुळे
त्यांच्या लॅबमध्ये काम करणारे जसपाल सिंह कोल्हापुरे यांनी ही स्वाक्षरी केल्याचं चौकशीमध्ये जसपाल सिंह कोल्हापुरे यांनी कबूल केलेलं आहे. या संदर्भामध्ये जसपाल सिंह कोल्हापुरे यांच्यावर फसवणुकीचा आणि खोटे दस्तऐवज बनवण्याचा गुन्हा दाखल होणार आहे आणि या संदर्भात जसपाल सिंह यांच्यावर कारवाई होत आहे. यापुढे पोलीस तपासामध्ये आणखी काही डॉक्टरांचा किंवा इतरांचा काही याच्यामध्ये समावेश असल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची शक्यता आहे. टेस्ट रिपोर्टवर DMLT पदवीधारकांना जर निष्कर्ष द्यायचा अधिकार नसेल तर मग विनाकारण मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या तपासण्यांचा फायदाच काय असा प्रश्न उपस्थित होतोय. रुग्ण दाखल झाला की आवश्यकता नसतानाही विविध टेस्ट करण्याचे काही डॉक्टर मंडळींकडून सांगितले जाते. हेच डॉक्टर कोणत्या लॅब्समधून रिपोर्ट काढायचे हेही सांगण्यावजा फरमानच सोडतात. मग त्या रिपोर्टवर MD पॅथॉलॉजिस्टने डायग्नोसिस म्हणजेच निष्कर्ष किंवा रिपोर्टमध्ये एखाद्या आजाराची लागण झाली की नाही हे लिहायचे असते. मग त्या रिपोर्टवर ते लिहिलेच जात नसेल तर मोठ्या प्रमाणात टेस्ट रिपोर्ट काढण्याची गरज काय हा प्रश्न आपसुकच निर्माण होतोय. या सर्व प्रकरणात अशा प्रकारे गरज नसताना रुग्णांना टेस्ट करायला लावणारे डॉक्टरही दोषी असल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. मेडिकल काउन्सिलचे नियम आणि एका प्रकरणातील न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे MD पॅथॉलॉजिस्टवर किती ठिकाणी कन्सल्टंट असणे हे स्पष्ट नसल्याने काही MD पॅथॉलॉजिस्ट मंडळी एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकटण्याचा चमत्कार करत आहेत. यापुढे DMLT पदवीधारकांना टेस्ट रिपोर्ट द्यावेत, पण MD पॅथॉलॉजिस्टचे लेटर पॅड वापरू नयेत, अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी दिला आहे. चौकशीच्या आधारे एवढंच निष्पन्न झालं की DMLT जे टेक्निशियन्स आहेत त्यांना रिपोर्ट्स लिहिण्याविषयी किंवा त्यांच्याविषयीचं अनालिसिस करण्याविषयी परवानगी आहे. मात्र बऱ्याच वेळा असं निदर्शनास येतं की एकच पॅथॉलॉजिस्ट जे डॉक्टर आहेत ते नांदेड शहर त्याचप्रमाणे आसपासचे तालुके पलीकडचे जिल्हे यांना देखील आपण तिथं कन्सल्टंट आहेत याविषयी ते पत्र देत आहेत आणि त्यांच्या पत्राद्वारे हे जे DMLT टेक्निशियन्स आहेत हे याबद्दल व्यवसाय करत आहेत. ज्यांचे निष्कर्ष त्यांनी द्यायला नको आहेत ते रिपोर्टसुद्धा DMLT तज्ज्ञ हे डॉक्टरांची बेमलूनपणे सही मारून सह्या करत आहेत किंवा असे डॉक्टर्स स्वतःचे प्री-साइंड लेटर हेड्स अशा DMLT तज्ज्ञांच्याकडे देत आहेत. याच्यामुळं नेमका जो ॲक्च्युअल जी रिपोर्ट्स होणं आवश्यक आहे ते रिपोर्टिंग योग्य प्रकारे होत नाही आणि IMAच्या मानकांनुसार पॅथॉलॉजिस्टनी त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याचा रिपोर्ट लिहिणे किंवा कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे. असं न करता थातूरमातूर केवळ अगोदर सह्या करून अशा प्रकारचे रिपोर्ट लिहिले जात आहेत. या प्रसंगी DMLT धारकांनी अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. जे डॉक्टरांना किंवा पॅथॉलॉजिस्टनी चाचण्या करणं गरजेचं आहे त्याच चाचण्या डॉक्टरांनी किंवा पॅथॉलॉजिस्टनी कराव्यात. या उपर जे रिपोर्ट्स DMLTनी देतात ते DMLTनी स्वतः द्यावेत आणि त्यांनी पॅथॉलॉजिस्ट म्हणून सही न करता स्वतः लॅब टेक्निशियन किंवा त्यांचं DMLT जे असतील ती त्यांची पोस्ट आणि नाव लिहून त्यांनी स्वाक्षरी करावी. पॅथॉलॉजिस्टच्या नावावर त्यांनी स्वाक्षरी करू नये. तसं केल्यास तो एक भारतीय दंडविधान संहितेनुसार गुन्हा पण होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्र हे सेवेचं क्षेत्र म्हणून ओळखल्या जातं, पण हल्लीच्या काळात या क्षेत्राने व्यवसायाचं रूप धारण केल्याचं दिसून येत आहे. आजही अनेक डॉक्टर मंडळी इमाने एतबारे रुग्णसेवा करत आहेत. तेव्हा या सेवा क्षेत्रातील सर्वांनीच आपली नैतिकता बाळगून सेवा द्यावी असं अपेक्षित आहे. होळी सणाच्या स्वागताची शहरात जोरदार तयारी सुरू झाली. दिनांक